साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. बांगलादेशमधील हिंदूंवरती गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरामधनं मूक मोर्चा काढण्यात आलाय. या घटनेचा जाहीर निषेध करत महिलांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरती होत असणाऱ्या अत्याचाराच्या बाबत संपूर्ण जगभरामधनं टीका होतीये. संन्यासी चिन्मय कृष्णादास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारनं देखील केलाय. बांगलादेशमध्ये 4 ते 20 ऑगस्ट या दरम्यान 50 जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावरती 2000हून अधिक जातीय हल्ले झालेत. यामध्ये हिंदूंची घरं, हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरं यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे. दरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरं आणि व्यवसाय जळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावरती आणण्यात आलाय. हिंदू महिलांवरती बलात्कार करण्यात आले. बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहेत की हिंदू महिलांवरती सामूहिक बलात्कार देखील झाले आहेत अशा घटना पुढे आल्यात. बांगलादेशमध्ये काही ठिकाणी तर हिंदूंवरती अत्याचार होत असताना बांगलादेशचं लष्कर स्वतः त्या अत्याचारांना समर्थन करत असतानाचे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आलं आहे. बांगलादेशामधील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्याक हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्या. त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त केली आणि येणाऱ्या काळात हे थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशामधील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते. बांगलादेशामधील हिंदूंच्या मानवाधिकारांचं संरक्षण आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभं राहणं आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रामधील नागरिकांचं कर्तव्य आहे. आज भारतानं एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचं संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतामधील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे. बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये भारतामधील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे. हिंदू समाजामध्ये असलेला रोष या मानवाधिकार मूक मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलाय. बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवरती होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू समाजाचे हिताचे योग्य ते पाऊल उचलावे असं निवेदनात म्हटलंय. यावेळी प्रसाद बाणकर, आदिनाथ महाराज दुशिंग तसेच अर्जुन महाराज तनपुरे यांनी मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला. तर याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, हर्ष तनपुरे, राजू शेटे, अक्षय कर्डिले, सुरेश बाणकर, अनिल कासार, सुनील निमसे, देवेंद्र लांबे, दादा पाटील सोनवणे, शरद बाचकर, तानाजी धसाळ, बाबासाहेब शिंदे, प्रतीक तनपुरे, अक्षय तनपुरे, बाळासाहेब जाधव, उत्तमराव मसे, नामदेव ढोकणे तसेच पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे, गंगाधर सांगळे, बाळासाहेब उंडे, ज्ञानेश्वर खुळे, नरेंद्र शिंदे, विजय बाणकर, सुभाष गायकवाड, निलेश शिरसाट, नारायण धोंगडे, गंगा उंडे, गणेश उंडे, मुकुंद डहाळे, सतीश फुलसौंदर, रवींद्र तनपुरे, सचिन मेहत्रे, रवींद्र मसे, शिवाजी डवले, श्रीकांत शेजूळ, राहुल भिंगारकर, भारत मतकर, गणेश उंडे, अर्चना तनपुरे, तेजस्विनी नागरे, वैष्णवी जिने, चैताली बोरुडे, ज्योती मासरे तसेच शुभांगी कोरडे आदींसह महिला आणि पुरुष तरुण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रसंगी सूत्रसंचालन सूरज शिंदे यांनी केले. तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आज बांगलादेशामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदूवर जो अत्याचार अन्याय होतो त्याच्या संदर्भामध्ये जो कार्यक्रम केलं, या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राहुरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले. विशेष करून तरुण असतील, ज्येष्ठ असतील, आमच्या महिला भगिनी असतील, मीडिया पत्रकार असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता, कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बांधव हजर राहिला. आणि विशेष करून मत देता आपल्या या हिंदूवर होणारा जो काय अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता हा मोर्चाचं नियोजन आयोजित केलं, त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो. परंतु आता हा निषेधाचा मोर्चा फक्त एवढ्या वेळेलाच मला असं वाटतं निघल. पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवाला प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी घेऊन हे लांड्यांचे मुंडके छाटण्याचं काम निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल. तरच मला असं वाटतं आपल्या बांगलादेशच्या हिंदूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकेल, म्हणू शकेल. त्याचं एकच कारण असं, बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांधव काही कुठल्याच प्रकारचे जात पात धर्म पाहत नाही. ते एकच पाहतात, कुठल्याही जातीपातीच्या धर्माला आला त्याला अन्नदान करणं, गोशाळा सांभाळणं, मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं, हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते. परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातला हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा झाली. कुठल्याही हिंदूवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे, एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि इथून पुढे एकत्र राहणारच आहे. आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो 100% घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहे. निषेध व्यक्त केलेलाच आहे सर्वांनी. आणि मी माझ्या वतीने बांगलादेशवरती जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदूवरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राहुरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्यंत निंदनीय असा प्रकार अत्याचार घडत आहे, त्याच्या निषेधार्थ आज राहुरीमध्ये 95 रुपया मध्ये जमा करा. सकल हिंदू समाजाकडनं एक निषेध म्हणून मूकमोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता. त्याच्यामध्ये असंख्य अशा आमच्या हिंदू बांधवांनी, भगिनींनी यांनी सहभाग घेतलाय. एक जेवढी निंदा करता येईल एवढे असे प्रकार बांगलादेशमध्ये घडले, त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली गेली पाहिजे. म्हणून आज सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अशी आंदोलनं चालू आहे. माझी केंद्र सरकारला असेल किंवा जेवढे राज्य सरकार आहेत सर्वांना विनंती आहे की या प्रकरणावरती काही ठोस पावलं उचलून हे प्रकार परत घडणार नाही अशी सर्वांनी बांगलादेशमध्ये जो काही आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने, महिला भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरं म्हणजे हिंदूंची ताकद दाखवण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज इथं तहसील समोर निवेदन देण्याकरता आलो. मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमलेत आणि निश्चितपणे बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडतंय आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय, आज आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठेतरी हे बांगलादेश मध्ये असो किंवा संपूर्ण जगभरात की असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे. आणि पुढं जरी असं घडत असेल तर आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास,
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.